तर विषय असा झाला की ते आले आणि 2 मिनटं ते थांबली. आता 2 मिनटं थांबली, आमच्याकडं टकामका बघत होती. पण जसं ॲक्टिव्ह माणूस असतो की तो लगेच म्हणतो का हो काय प्रॉब्लेम आहे का, किंवा आम्ही 3 मिनटं आम्ही तीन लोक आतमध्ये बसलेलो होतो, पण आमचं ते मोबाईल चालू होते. मग त्यांना काय डाऊट आला काय माहीत, ते 2 मिनटं बघत होते आमच्याकडं. पण त्यांचा आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन काय होता मला माहीत नाही, पण आमचा वेगळा आम्हाला वाटायला लागला. कारण तुम्ही एखाद्या गाडीजवळ आले आणि 2 मिनटं बघतात, काच वगैरे आमची खाली आहे, आम्ही मोबाईलमध्ये सर्च करतोय आणि तुम्ही अचानक एवढ्या अंधारात रात्री येऊन आणि आमच्या गाडीचं राईट साईडला थांबतात आणि आमच्याकडे बघा बघा. तेव्हा पिलेली होती ती लोक, 100च्या बोलण्यावर पिलेली दिसत होती. तर मी आमच्या खानदेशी भाषेत बोललो, म्हटलं अरे लॉस आहे का कोठे, म्हटलं आमले रात्री आम्ही लग्न लिहिलेत म्हटलं या गावजवळ. तर गावजवळ लग्न लिहिलेत आणि कुठे लॉस आहे का जवळपास, की आमले रात्री स्टे करणार आहे असं त्यातलं मी सांग. आता याचं आता मी मराठीत करून दाखवतो की मी त्यांना असं विचारलं की इथं लग्नाला आम्ही आलतो, आम्हाला जवळपास लॉज आहे का. पण त्यांनी उत्तर बी चांगली दिली. ते एवढंच बोलले की कशाला म्हणे इथं थांबतो सर म्हणे, तुम्ही 7-8 किलोमीटरला काय 500-700 रुपये घेतील म्हणे, पण झोपायला टाकाटाक होईल. ठीक आहे, हा विषय झाला आमचा. मग त्यानंतर असा विषय मला एक गोष्ट झाली, एवढं सांगितलं म्हणजे तिथं बघून आमच्याकडे बघत होती. मग मला एक गोष्ट असं जाणवली, जर आम्ही तिथून गाडी काढली नसते त्यांनी अजून तिथंच थांबले असे ते लोक होते. खानदेशकडे एक प्रथा आहे बघा लग्नाची, हे बघा. हो, तर आता आपण आहोत चाळीसगावमध्ये आहोत आणि बघा चाळीसगाव किती सुंदर दिसते. प्रेमाचा चहा दिसतोय, सगळं गरम असेल तर चहा घेणार. इथं पुढं जायचं, इथं दोन चहा आहेत. इथंच घेऊन एक प्रेमाचा चहा आणि इकडं अमृततुल्य. अडचण नाही. मित्रांनो, सर्वप्रथम जय शिवराय. मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मी पुण्यामध्ये जरी राहिलो तर मूळचा मी खानदेशचा आहे. खानदेशमध्ये माझं येणं जाणं नेहमी असतं. तर आजची घटना थोडी वेगळी सांगणार आहे मी, की माणसाने नेहमी पहिल्यापासूनच आपलं वडलोपार्जित सांगत आले की काही गोष्टी तुम्ही सेफमध्ये राहावा, बाहेर गेल्यावर व्यवस्थित राहावा, किंवा तुम्ही रात्रपाठी प्रवास टाळा. तर असंच किस्सा सांगणार आहे. तर व्हिडिओ थोडा असा लॉंग होईल, पण तुम्हाला याच्यापासून एक संदेश मिळणार आहे की असं पण सध्या चालू आहे बुवा, की असं सामावून राहावं लागतं. आता माझ्या मागे दिसत असेल स्वप्नदादा, शैलेश सर, आम्ही तिघं होतो. तर आम्ही मालेगाव तालुक्यात, मालेगाव 40च्या आतमध्ये एक गाव आहे, मित्राचं लग्न होतं. तर तिथं आम्ही आलेलो होतो काल. लग्नाला म्हणजे खानदेशमध्ये काय एक प्रथा असते की पहिल्या दिवशी हळद असते, दुसऱ्या दिवशी लग्न असतं. तर माझ्या दमणमध्ये थोडी कामं होती, दमणची कामं आटपून मी पण मालेगावला आलो. मालेगावहून तो लेट झालो. हे पण छत्रपती संभाजी मार्गे पुण्याहून आले आणि मी गावाचं नाव नाही घेत. तर आम्ही एका गावाच्या फाट्याजवळ आम्ही थांबलो. तर त्या गावाच्या आम्ही फाट्याजवळ थांबलो ना, तर तिथून आम्ही आतमध्ये थोडा कार्यक्रम आटोपला. आता इथं खानदेशमध्ये कसं हळद वगैरे असते, हळदीचा कार्यक्रम 12-1 पर्यंत नाचलो 12-1 पर्यंत. तर मग आता निघायचं कुठं, मग त्या गावात आम्हाला काही झोप लागत होती. म्हटलं लॉज बीज बघू, म्हटलं आलो आम्ही रस्त्यावर, गावापासून थोडंसं आत म्हणजे बाहेर आलो, आम्ही रस्त्यावर आलो. तर आम्ही डिस्कस करत होतो नेटवर, हे चालू काय आपलं सॉंग वगैरे चालू आहे. तर नेटवर आम्ही सर्च करत होतो आणि ते ज्या गावात आम्ही थांबलो होतो तिथून थोडं ते मालेगाव तर चाळीसगाव याच्या आतमधलं ते गाव होतं. 2-3 किलोमीटर आतमध्ये ते गाव आहे. आणि तिथून आम्ही आलो इथं हायवेला आलो. हायवे म्हणजे हा छोटासा हायवे, मागे तुम्हाला दिसत असेल, हे बघा हा दिसतोय ना, हा हायवे तो. तर या हायवेजवळ आम्ही आलो आणि रस्त्यावर आम्ही गाडी गावाजवळच बरं का, म्हणजे गावाच्या दूर नव्हतो. त्या गावाचं लाईट पण मंदिर पण एक होतं. तर तिथं आम्ही थांबलेलो होतो गावाजवळ. आम्ही असं थांबलेलो होतो आणि आम्ही दोघं तिकडे डिस्कस करत होतो. तर मी सरांना काय म्हटलं, हा काच वरती करून घ्या, कारण मी जर खानदेशचा मूळचा असलो, मी इथला नाही आहे, कारण 70-80-100 किलोमीटर अलीकडे पलीकडे माझं गाव असेल इथं, त्याच्यापासून आम्ही दूर होतो. तर तुम्हाला सांगतो बरं का, स्थानिक भाषा आलेल्याचा फायदा काय होतो. तर आम्ही असंच 10 मिनटं, स्वप्नीदादा पण नेटवर सर्च करत होता की कुठं आपल्याला लॉज मिळेल जवळपास, किंवा सर पण असं आम्ही दोघं बघत होतो. सर सर तुम्ही काचवरती करून घ्या म्हटलं. आम्ही हसलो, म्हटलं बिबटे असतील बरं का, कारण सर आहेत शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातले आहेत आणि तिथं हाच प्रॉब्लेम चालू आहे की तिथं संध्याकाळी आता कोणीच असं निघत नाही. तर आम्ही तिथं हायवेवर थांबलो आणि एक 10 मिनटं झाली असेल, कारण आता थंडी पण आहे, थंडीचे दिवस पण चालू आहेत, नोव्हेंबरचा महिना एंडिंग म्हटलं, थंडी चालू आहे. आणि काचा वगैरे आम्ही खाली होता आणि काही नाही, आम्ही एक 10 मिनटं बोलतो आणि मागून अचानक 2 व्हीलर 2 लोक आली. आता मी असं म्हणणार नाही की ते लोक कोण होती, ती चांगली सांगत होती का वाईट सांगत होती मला माहीत नाही.
पण कधी पण अनोळखी वाहनजवळ 2 लोक येऊन थांबायचा उद्देश काय असतो? म्हणजे उद्देश चांगला वाटत नाही, की ठीक आहे तुम्ही विचारू शकता, तुम्ही स्थानिक आहेत, आम्ही जरी बाहेरचे आहेत, पण तुमचा विचाराचा अधिकार तेवढाच होतो, की सर तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही का थांबलेले आहेत? त्याचं उत्तर व्यवस्थित मिळालं तुम्ही निघून जाणे गरजेचं आहे. पण ते दोघांचं मला एक गोष्ट अशी जाणवते, ते दोघं पिलेली होती. मग ते आमच्या जी कार लावलेली होती त्याच्या राईट साईडला थोडं एक 2-3 फुटावर येऊन त्यांची टू व्हीलर थांबली आणि दोघं टकामागा बघायला लागले आमच्याकडं. आता बघा ठीक आहे, स्थानिक म्हणून तुम्ही विचारू शकता की तुम्ही इथं का थांबलेले आहेत बुवा, पण वाईट आपला काही इरादा नव्हता. MS-12 आमची गाडी दिसली म्हणजे आम्ही इथं लॉसाठी थांबलेलो होतो, की आम्ही शोधत होतो त्या गावाजवळ. आणि जर चोर बिर असते ते लोक थोडेसे पहिले असं म्हणजे गावाजवळ नाही थांबत, ते थोडं मागे पुढे थांबतात. आम्ही चोर नाहीत, आम्ही तर आहेत, आम्हाला पूर्ण महाराष्ट्र वगैरे असतं. तर आम्ही थांबलेलो होतो. ते 2-3 फुटावर येऊन 2 मिनिटं काय बोलले नाही, थांबून आमच्याकडे बघत होते. आता मला असं म्हणायचा उद्देश आहे, चौकशी करताना आपण लगेच बघतो लगेच माणूस ऍक्टिव्ह माणूस दिसतो आपल्याला. आपल्याला लगेच ऍक्टिव्ह माणूस लगेच दिसतो की काय झालं, लगेच 2 मिनिटात आपण लगेच बॅटरी संपवली असते आतमध्ये. याच्यामध्ये आम्ही नेटच आमचं हे मोबाईलमध्ये आम्ही सर्च करत होतो, कारण दादा काय प्रॉब्लेम आहे, काका काय प्रॉब्लेम आहे विचारलं असतं. पण ती येऊन 2 मिनिटं आमच्याकडे टकमक बघत होती. मग त्यांच्या मनात काय होतं मला माहित नाही. मग मी खानदेशी असल्यामुळे माझ्या खानदेशी भाषेत टाईप कष्ट बोललो. म्हटलं इथं लॉज वगैरे आहे का, म्हणजे खानदेशी बोलतो की आपल्याकडे लॉज शे का, असं ते म्हटलं जातं. तर मग ते बोललं आहे ना म्हणे दादा, म्हणे 7-8 किलोमीटर एक 8-10 किलोमीटर काहीतरी लॉज वगैरे आहे म्हणे, जावं म्हणे इथं थांबण्यापेक्षा, असं तसं ते बोलले. पण त्यानंतर ती लोक गेली नाही, ती बी आमच्याकडे अजून टकामका बघत होती. मग आम्ही ना काच वगैरे मागे घेतले आणि तिथून गाडी फास्ट केली, तिथून निघून गेलो. असं झालं की ते आले आणि 2 मिनिटं ते थांबली. आता 2 मिनिटं थांबली, आमच्याकडे टकामका बघत होती. पण जसं ऍक्टिव्ह माणूस असतो की तो लगेच म्हणतो का काय प्रॉब्लेम आहे का, किंवा आम्ही 3 मिनिटं आम्ही तीन लोक आतमध्ये बसलेलो होतो, पण आमचं ते मोबाईल चालू होते. मग त्यांना काय डाऊट आला काय माहित, ते 2 मिनिटं बघत होते आमच्याकडं. पण त्यांचा आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन काय होता मला माहित नाही, पण आमचा वेगळा आम्हाला वाटायला लागला. कारण तुम्ही एखाद्या गाडीजवळ आले आणि 2 मिनिटं बघतात, काच वगैरे आमची खाली आहे, आम्ही मोबाईलमध्ये सर्च करतोय, आणि तुम्ही अचानक एवढ्या अंधारात रात्री येऊन आणि आमच्या गाडीचं राईट साईडला थांबतात आणि आमच्याकडे दोघं बघा. तेव्हा पिलेली होती ती लोक, 100% बोलण्यावर पिलेली दिसत होती. तर मी आमच्या खानदेशी भाषेत बोललो, म्हटलं अरे लॉस आहे का कोठे, म्हटलं आमले रात्री आम्ही लग्न लिहिलेत म्हटलं गावजवळ. तर गावजवळ लग्न लिहिलेत आणि कुठे लॉस आहे का जवळपास, की आमले रात्री स्टे करणार आहे, असं त्यातलं मी सांग. आता याचं आता मी मराठीत करून दाखवतो की मी त्यांना असं विचारलं की इथं लग्नाला आम्ही आलतो, आम्हाला जवळपास लॉज आहे का. पण त्यांनी उत्तर बी चांगली दिली. ते एवढंच बोलले की कशाला म्हणे इथं थांबतो सर म्हणे, तुम्ही 7-8 किलोमीटरला काय 500-700 रुपये घेतील म्हणे, पण झोपायला टाकाटाक होईल. ठीक आहे, हा विषय झाला आमचा. मग त्यानंतर असा विषय मला एक गोष्ट जाणवली, एवढं सांगितलं म्हणजे तिथं बघून आमच्याकडे बघत होती. मग मला एक गोष्ट असं जाणवली, जर आम्ही तिथून गाडी काढली नसते त्यांनी अजून तिथंच थांबले असते ते लोक. बहुतेक त्यांच्या मनात काय होतं मला माहीत नाही. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अचानक कुठंही निर्जनस्थळी थांबवू नका, माझं हेच म्हणणं आहे. कार वगैरे फॅमिली वगैरे थांबवू नका, कारण बघा कोणाच्या मनात काय असणार आहे काय माहीत. तो व्यक्ती तिथं थांबले पण ते जात पण नव्हते. हां, तिथून पुढचं तुम्हाला सांगतो, आम्ही गाडी तिथून काढली, फास्ट केली, ते आमच्या मागं होते, अजून येत होते. म्हणजे ते लाईट बरं दिसत होतं. मग ते आमच्या मागं म्हणजे त्यांचं गाव होतं काय होतं मला माहीत नाही, पण मला 2-3 किलोमीटरपर्यंत ते दिसले. आमची गाडी फास्ट झाली म्हणून ते कुठं थांबले असतील, किंवा मी आयराणी भाषेत बोललो, स्थानिक असं त्यांना कळून गेलं असेल म्हणून ती थोडी नरमली. पण त्याच जागेवर शैलेश सर वगैरे पुण्यातले आहेत, इकडं स्वप्नीलदादा साताऱ्याचा आहे. तर विषय असा झाला असता की मग यांचं मराठी बोलण्यामुळे त्या लोकांनी माझून फायदा उचलला असता. कारण कुठेही गेले ना, स्थानिक भाषेत जर तुमच्यासोबत असेल ना तर तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. स्थानिक भाषावाला हा सोबत पाहिजे किंवा स्थानिक भाषा आली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, रात्री अपरात्री कुठेही कोणत्याही रोडला आजचा जो हे ना युगात मी तर म्हणतो कुठे थांबू नका रात्री अपरात्री, कारण भयानक काम होणारी. आणि काचा वगैरे एनी टाईम वरती ठेवा आणि गाडी वगैरे लावून ठेवा, म्हणजे पटकन गिअर वगैरे टाकून माणूस पळायचा धांडीचा असतो. जरी आपण चोर नसाल किंवा आपल्यावर बितले असेल तर ह्या गोष्टी आहेत. मग त्यानंतर मी चाळीसगावमध्ये आलो आणि रूम वगैरे मी स्टे वगैरे रात्री केला. तर हा रात्री लेट झालो आणि रात्रीचा जो किस्सा झालेला आहे त्याच्यामुळे ना चाळीसगावमध्ये मी मुक्कामी थांबलो होतो. एका जागा मी स्टे केला होता, तर काही रूम वगैरे घेतले. तुम्हाला रूम दाखवलो कसं आहे, तर थोडं बाहेरचं दाखवतो तुम्हाला मी. रूम वगैरे सुंदर आहेत, कारण आम्हीच घाण केलेली रूममध्ये खरं सांगणं म्हणजे. तर तुम्ही पाहू शकता AC पण आहे, पॅनल वगैरे खूप चांगले आहेत
आणि हे असं बेड दिलेलं असं 2 किंवा 3 लोक राहू शकतात. तर चाळीसगावमध्ये आपण जाणार आहोत, थोडा नाश्ता पण करणार आहोत. हे आमचे स्वप्नील दादा, तिकडं शैलेश सर आणि हे पडदा वगैरे छान लावलेला आहे. तर इथं टी व्ही पण दिलेली आहे, बेसिंग आहे. ह्याच्याच्या आतमध्ये कॉमन टॉयलेट आणि आंघोळीचं पण तिथं दिलेलं आहे. हा तुमचा आरसा एवढाच असतो तिथं दिलेला. तर मित्रांनो, विषय असा आहे की रात्री किस्सा घडला म्हणून आम्ही रात्री चाळीसगावमध्ये स्टे केलेला आहे. तर चाळीसगावमध्ये थोडा आता नाश्ता वगैरे करू, तुम्हाला थोडा नाश्ता दाखवतो. आणि गाडी पुढे लावणार. इथं आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. ओके, इथं नाश्ता वगैरे करून घेऊ. इथं फेमस, इथं याच्याकडे नाश्ता करून, इथं नाश्ता वगैरे करून नाश्ता दिसतोय चाळीसगावमध्ये. आणि चाळीसगावमध्ये थोडा नाश्ता वगैरे आम्ही करणार आहेत. चाळीसगावमध्येच रात्री आम्ही स्टे केला होता, ते रात्रीचा असं किस्स्यामुळे. तर थोडा नाश्ता बघून नाश्त्याला इथं काय काय आहे. ही खानदेशकडे एक प्रथा आहे बघा लग्नाची. हे बघा. हो. तर आत्ता आपण आहोत चाळीसगावमध्ये आहोत. आणि बघा चाळीसगाव किती सुंदर दिसते. घाण वगैरे इथं अजिबात नाही आहे. कॉन्क्रीटचे रोड आहेत आणि क्वालिटी पण चांगली. आणि ट्रॅफिक तर अजिबात नाही आपल्या पुण्यासारखी, जिथं आपण म्हणतो ना 1 किलोमीटरमध्ये 1000 वाहनं, लाखो वाहनं असतात, तसं काही नाही आहे. तर इथली लोकं पण खूप चांगली आहेत चाळीसगावची. बोलणं बी त्यांचं खूप चांगलं वाटतं. तर चाळीसगावमध्ये आपण आहोत. पूर्ण चाळीसगाव एवढं चांगलं डेव्हलप झालेलं आहे ना, असं वाटत नाही की चाळीसगावमध्ये की काही कमी आहे. नाश्ता पण आम्हाला महाराणा प्रताप चौक. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल चाळीसगाव एकदम सुंदर सिटी आहे. लॉगर लय खतरनाक. आपल्याला जो काल त्रास झाला यांच्यामुळे तो व्यक्त व्हा, तुम्ही व्यक्त व्हा. तर आपण आता आलेलो आहेत. हा हायवे बहुतेक हा छत्रपती संभाजीनगर तर 2 जण हायवे असेल. तर बघा तुम्ही, एवढा खतरनाक डेव्हलप इथं झालेलं आहे. आणि बघा तुम्ही पाहू शकता एकदम हॉटेल वगैरे कडक आलेलं आहे. रात्री आलो होतो, इथं काय व्यवस्थित नव्हतं. चहावाला आहे का, आम्हाला चहा घ्यायचा आहे गरमाला. तर आम्ही ते बघतो या हायवेच्या खाली आता आलेलो आहेत. हा जातो धुळ्याला जातो आणि हा जातो इकडे छत्रपती संभाजीनगरला जातो. तर अरे वा, खूप डेव्हलप झालं इकडे. तुम्ही पाहू शकता प्रेमाचा चहा दिसतोय. सगळं गरम असेल तर चहा घेणार. इथं का पुढे जायचं? इथं दोन चहा आहेत. इथंच घेऊन एक प्रेमाचा चहा आणि इकडं अमृतुल्य. अडचण नाही ना गाडी लावली. हा माझा अनुभव मी शेअर केलेला आहे. कारण मला एक गोष्ट अशी जाणवली की माझ्या भागात आलो तर मला माझी भाषा आहे, तिथे माझा एक फायदा झाला. तर मित्रांनो, फॅमिलीसोबत जावा किंवा मित्रासोबत जावा. अंगावर जास्त सोनं वगैरे या घालू नका. कारण या गोष्टी ह्या होत असतात. समोरच्या व्यक्ती का दृष्टीने आमच्याकडे आलं, तर मी आरोप नाही घेणार त्यांच्यावर की त्यांनी वाईट केलं का चांगलं केलं. पण त्यांच्या ॲक्टिव्हिटी आम्हाला असं दिसत होत्या. कारण तुम्ही समोरच्याला 2 मिनिटात बोलू शकतात. नवीन असेल निघून जाऊ, आपण निघून जायचं लगेच. कारण मला अनुभव आलेला आहे. मी पुण्यात असो, ऑल महाराष्ट्रात आम्ही कुठे गेलो, स्थानिक लोक येतात आम्हाला विचारायला, 1-2 मिनिटं संवाद करतात. असं आहे का, इकडे आहे का, ओके ओके ठीक आहे नमस्कार आम्ही चाललो. पण ते व्यक्ती तेवढं बोलल्या पण तिथं थांबलेलीच होती. त्याच्याबद्दल थोडासा वेगळा मला अनुभव आला. तर मला एकच सांगायचं आहे की रात्री अपरात्री कुठेही थांबायचा प्रयत्न करू नका. थांबले तर एखाद्या धाब्याजवळ थांबा, एखाद्या पेट्रोल पंपजवळ थांबा. तिथून तुम्ही नेटवर सर्च करू शकता की तुम्हाला लॉस किती दूर आहे, काय आहे. तर मित्रांनो, हा माझा अनुभव होता. याच्यापासून तुम्ही खूप काही शिकू शकता. असे माझे नवीन व्हिडिओ येत असतील. मी सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो. तर चॅनलला असा सपोर्ट असू द्या मित्रांनो. जय शिवराय, जय शंभूराजे.